धारोल टीमचे अनिल शेंडे, सुनील शेंडे, जितेंद्र शेंडे या तिन्ही दादांना विनंती असेल बघा, दोघांनी कुणीतरी मात्र पुढाकार घेत एका मॅच साठी आम्हाला थोडं सहकार्य करायचं आहे. एका मॅच साठी थोडं सहकार्याची अपेक्षा राहील आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद असेल आपण पाहतोय. अनिल दादाला आपण पाहतोय स्वेअरलेगचे पंच म्हणून आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये देखील जितेंद्र दादाने फार चांगली भूमिका पार पाडली, त्यांचं देखील आभार असतील. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांचा. एका बाजूला आयोजकांचा संघ तर एका बाजूला आपण पाहायला गेला बीसीजी चिंचवल्या. दोन्ही संघ आपण पाहायला गेले एकाच परिसरातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच चांगलेच माहिती आहे आणि सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि सुनील ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती शरद भगत. सामना 4 षटकांचा राहील, कारण आपण पाहिल्या गेल्या खऱ्या अर्थानं अतिशय दर्जेदार स्पर्धा अंबरनाथ असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा भरवली गेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळी या असोसिएशन मध्ये स्पर्धा होतात मी सातत्यानं ज्या ज्या वेळी इकडचा कॉल असतो त्या त्यावेळी येत असतो, कारण या परिसरामध्ये सातत्यानं पहिले राऊंडचे सामने 5 षटकांचे. अर्थातच आपण पाहिलं गेलं खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न असतो. मी त्या असोसिएशनचा देखील आभार व्यक्त करेन, कारण पनवेल नगरीमध्ये मी सुद्धा पनवेलचा आहे. मात्र पनवेल नगरीमध्ये अशा रीतीने सामने पाहायला मिळत नाही, कारण सातत्याने 4 षटकांचे सामने असतात. मात्र अभिमान वाटतो ज्या रीतीनं या असोसिएशन मध्ये स्पर्धा असतात, टायमावरती संघ येतात, टायमावरती मॅचेस होतात, कारण त्यांची नियमावली भरपूर कडक आहे आणि अतिशय शिस्तप्रिय, आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा देखील तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते. कारण सातत्याने आपण पाहायला गेल्या 5 षटकांचे सामने असले तर संपूर्ण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. 5 गोलंदाज अन्यथा 4 गोलंदाजाला एक चांगली संधी मिळते आणि त्यामध्ये एक आपला चांगला खेळ करण्याची आपल्याला मात्र संधी उपलब्ध होत असते आणि त्याच्या जोरावरती आपला खेळाडू मात्र एक चांगला एफर्ट लावत असतात. यावेळेस आपण पाहायला गेला जरूर बॅटची टॉपेज होत्या, कारण विकेट किपरनं झेल सोडल्यानंतर त्याचं निराशाजनक सेलिब्रेशन आपण पाहिलं आणि तिथून मात्र थोडासा का होईना मात्र चिंतेचा विषय निर्माण होईल. कारण कॅच कुणाचे सोडले, सुनील शिच्या एक आक्रमक खेळाडू आहे, संघाचा तारणार आहे आणि संघासाठी एक चांगला खेळाडू आहे. मात्र समोर देखील शरद भगत आपली गोलंदाजीची आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या बेस क्लासिकल फटका ऑन साइडला जलची संध्या ओमकार त्या ठिकाणी तैनात या. यावेळी चुकी केली जाणार नाही आणि पहिला धक्का लागेल स्वर्गीय गुरु 11चा पिवळी टीमला. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल, कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट क्वालिफायर मॅच खेळेल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. बघा ऑनलाईनच्या माध्यमातून जे संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत आपण पाहतो, जर का मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला जे भोलेनाथ कुशुली संघ, त्यानंतर दुसरा दिवस गाजवला खऱ्या अर्थानं हेतुडणे संघांना आणि पहिल्या दिवसामध्ये जे वागेश्वर खैरवाडी संघाने गाजवला होता. त्या तिन्ही संघांना जर का ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागणार नाही. कारण ही स्पर्धा म्हटली पहिला सामना आपण पाहिला बनवली टीमला 2 बॉल पॅनल्टीला सामोरं जावं लागलेलं आणि तिथून मात्र तो संघ परास्त झाला होता. म्हणजे सातत्यानं अतिशय कडक नियमावलीमध्ये आणि अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला लॉंगनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. राजूला आपण पाहतोय थोडेसा आउटफील्डने चकवा दिला आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत या 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धाबा धापटल्यावरती लागले गेल्यात. ज्या शरदनं मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी दाखवली होती त्याच्या जोरावरती खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन सामना जिंकला, कारण अजय बसमाची विकेट त्याने जिथून संपादित केली तिथून मात्र विकेटचा सिलसिला चालू झाला होता आणि इथून मात्र शरद भगत वरती प्रहार. क्या बात आहे, गणेशच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. जरी सुनील बाद झाला त्याचा मात्र कुठलाही परिणाम पाहायला मिळत नाही, कारण त्यांच्या डगआउट मध्ये देखील कोलवरची फलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली जाते. अंतिम चेंडू यावेळेस मात्र फेकला जाईल. राऊंड विकेट ना गोलंदाज शरद भगतला आपण पाहतोय. अंतिम चेंडू कशा रीतीने रिलीज केला जाईल.
शॉर्ट टापल्यांची सफर होती मात्र हुक करण्याचा प्रयत्न पंच आम्हाला सांगतील. षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना गुरु 11 चापेवाडी संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 9 अंकावरती. अर्थातच 4 षटकामध्ये 40 अन्यथा 40 प्लस धावसंख्या जरी बनल्या तरी देखील सामना आपल्याला रोमांचक मोड मध्ये पाहायला मिळेल. कारण सुनीलची गोलंदाजी आपण पाहिली गेली, लाजबाब गोलंदाजी आपण पाहतो उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळेल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा एक प्रमुख अस्त्र आपण पाहतोय अनंत कापंडा स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय यावेळेस सज्ज होईल. समोर फलंदाज सामना करेल मनोजचा वैयक्तिक आपण खेळ पाहिला, एका चेंडूचा सामना केलाय आणि एका धाब्याचं योगदान दिलंय. ऍज अ ओपनर म्हणून आपल्या टीमसाठी आला होता मात्र अद्यापर्यंत त्याच्याकडून देखील अपेक्षा भरपूर वाढल्या असतील. आनंदाचा पहिला चेंडू आपण पाहिला, गतीमध्ये परिवर्तन, चेंडूमध्ये आपण पाहिला गेला गुडलँड स्पॉटवरची सफर राहिल्या, चेंडूला अतिरिक्त उंची प्राप्त झाली नाही आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. शांत संयमी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र यावेळेस ट्रॅव्हल होईल, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये मात्र फेकी देखील पाहावी लागेल. थोडीशी खराब बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत मिळाल्या या 2 धाबा आणि 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतोय 11 अंकावरती. इथून मात्र एक चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. एखादी पार्टनरशिप जर का रचली मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच एक चांगला धावसंख्या आपल्याला धाव पडल्यावरती पाहायला मिळेल. कारण 4 षटकामध्ये जवळपास 40 ते 45 धावा जरी बनल्या तरी देखील एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण उत्तरार्धामध्ये अनंताची बॅटिंग देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल मात्र पाहावं लागेल. यावेळेस फटका सुंदर आहे 20 स्टेप मध्ये, त्या ठिकाणी लॉंगऑफचा क्षेत्र शरद बघतला आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत अवधी होता मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्याचा आणि या 2 धाब्याने संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतोय 13 अंकावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती देखील दुहेरी धाव म्हणजे शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवरची सफर, अतिशय वेगवान चेंडू आणि इथून मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. कुठे का होईना शांत संयमी गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतोय. कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण शरद भगतनं सुरुवात अप्रतिम करून दिली आपल्या टीमला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजी केली जाते. मात्र यावेळेस पाहावं लागेल बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धाब्यांसाठी यावेळेस मात्र ठोकला जातोय. फलंदाज मनोजच्या बॅट मधून हा दुसरा बिग शानदार षट. ते का होईना टीम संगीत आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा आयोजकांचा संघ आपण पाहतोय आणि इथून मात्र आयोजन देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव, बॅटकट एक सिंगल धाव आपण पाहतोय आणि सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे वाटचाल करेल. 20 अंकावरती म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे प्रत्येक षटकात 10ची सरासरी जरी आखल्या तरी देखील 40 धावा सहज रीतीने बनल्या जातील आणि त्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेल्या 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस अवघ्या 20 धावा 1 गडी बाद असताना गुरु 11 चापेवाडी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर केला जातो. डबल सिंगल वरती प्राधान्य, खराब चेंडूवरती प्रहार हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राजूला आपण पाहतोय. आपल्या फिरकीच्या जोरावरती अनेक चांगल्या खेळाडूंना मात्र शांत करण्याचं काम त्यांचं आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं आहे. कारण सातत्याने व्हेरिएशन असणारी गोलंदाजी आपण पाहतोय फलंदाजाला भेट करत असतो. मात्र इथून पाहावं लागेल समोर मनोजला आपण पाहू शका फुटवरचा वापर, पटका सुंदर आहे आपण पाहतोय. मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षण, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. बॅकअप पाहावं लागेल, बॅकअप अप्रतिम आपण पाहिलं गेलं ओमकारच्या माध्यमातून आणि तिथून रुपेच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट होतील. या 2 धाबेनं संघ पुढे वाटचाल करेल 22 अंकावरती. कुठे का होईना डबल सिंगल वरती प्राधान्य देत प्रत्येक षटकाकडे धावसंख्या बनवायची या अनुषंगाने बॅटिंग केली जाते. एखादी पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न जरूर केलाय मात्र ती पार्टनरशिप थोडीशी जर का वेगाने चालवायची असेल तर इथून मात्र
आपण पाहिलं गेलं हवाई सफर करणं देखील तेवढंच महत्वपूर्ण राहील. आपण पाहतोय गोलंदाज राजू यावेळेस मात्र सज्ज होईल. समोर फलंदाज मनोज, ज्या मनोजनं 2 षटकार ठोकलेत त्याच्यावरती देखील पूर्णपणे आशा असतील. यावेळेस मात्र आडव्या बॅटना फटका सुंदर या मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल आणि त्या ठिकाणी डबलला तिसरी मध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. डगाडू मधला टाळ्यांचा कडकडच सांगून जातो ज्या ठिकाणी 2 होते त्या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट झाल्यात. म्हणजे त्यांना देखील माहिती आहे एका धाब्याची किंमत काय असते क्रिकेटमध्ये आणि त्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा लगेच उचलला गेला. आपण पाहतोय 2 फलंदाज मनोज आणि त्याला साथ देत असताना गणेश एक चांगली साजेदारी जरूर रचल्या. मात्र इथून आपण पाहिल्या गेल्या थोडासा हवाई सफर करणं देखील फार गरजेचं राहील. यावेळेस मात्र शॉर्ट टापले त्यावरती चपराक चेंडू जाईल. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा पहिला षटकार फलंदाज आपण पाहतो गणेशच्या बॅटमधून आणि 6 धाब्यानं चेंडू समीकरण आपण पाहिलं गेलं तब्बल 31 अंकावरती जबरदस्त बॅटिंग केली जाते. सुनील शी स्वस्तात बाद झाला असं वाटलं होतं. धावांवरती अंकुश लावलं जाईल मात्र जशीच साजेदारी बनली गेल्या जबरदस्त आपण पाहतो 31 धावा 10 पटलावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दिलीप शेठ या साहेबांचा एटीएम खुलं झालं. जर का 3 षटकार लगावल्या तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. आपण पाहतोय पहिला तर आला दुसरा येईल का मात्र बॅटची टॉप एज आणि इथून मात्र जेल सुटला गेलाय आणि नशिबाची साथ आज खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेमध्ये जर का एवढं नशीब प्राप्त होत असेल तर खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि समीकरण आपण जर का पाहिलं गेलं संघ जाऊन पोहोचलाय यावेळेस 33 या अंकावरती एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अनंत गाभंड देखील एशियनच्या मांग आपण पाहतोय फार चांगली भूमिका पार पाडत असताना पुन्हा एकदा फटका सुंदर मात्र एलिमिनेशन प्रॉपर नाही मिड ऑन द क्षेत्ररक्षण सरवलाय आणि इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जयच्या माध्यमातून जबरदस्त जेल टिपला गेला आणि इथून पाहावं लागेल कमालीचा विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागेल. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमला यावेळेस 33 अंकावरती अप्रतिम कमबॅक केला गेला राजूच्या माध्यमातून. आपण पाहतो पुढचा चेंडू गणेश साठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फटका सुंदर मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन लगावलं गेलंय आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र एकाला रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. आल्या पावली फलंदाज माघारी आणि पंचामाला सांगत असताना षटक क्रमांक यावेळेस मात्र तिसरं देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना गुरु 11 चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 34 अंकावरती. प्रतिमा आपण पाहतोय ठाणे जिल्ह्याची शान खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. या स्पर्धेला म्हटलं तरी देखील हरकत नाही कारण ज्या रीतीने ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय आपण पाहिलं गेला गुरुनाथ उघडा स्मृती चषक अप्रतिम स्पर्धा. मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं गेलं हिरवमय वातावरण निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं मैदान आपण पाहतोय आणि स्पर्धा देखील तेवढीच दर्जेदार अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला. मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधूया ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किशोर आणि तिथून मात्र आपण पाहिलं गेले या चेंडूवरती मिळाले आपण पाहतोय जवळपास एक सिंगल धाव. अद्यापर्यंत अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि इथून पाहावं लागेल या अंतिम षटकामध्ये कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. आक्रमण करणं फार गरजेचं राहील कारण नवीन फलंदाज किशोर आपण पाहिलं गेला
हा देखील एक चांगला गुणवान खेळाडू आहे चापिवडे टीमचा. सातत्याने आपण पाहिलं गेला एक चांगल्या खेळीची अपेक्षा राहील या मॅच मध्ये. आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून अपील आपल्याला भरपूर पाहायला मिळाल्या. मात्र अपील मध्ये आपण पाहिलं गेला उत्साह भरपूर होता आणि विश्वास कमी आहे. आणि इथून मात्र हा डॉट ज्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करण्याचा प्रयत्न, आणि तिथून आपण पाहिलं गेलं हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 35 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि या 4 चेंडू गणित एखादा बिग हिट 40च्या समवेत घेऊन जाईल. आणि जर का 40 धावा बनल्या तर सामना रफ अँड टफ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र तसं घडत नाही. या गोलंदाजी फार चांगली केली जाते. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण खऱ्या अर्थानं अनंत गावंडांना या गोलंदाजाला संधी दिली फार कमी कालावधीमध्ये. या गोलंदाजानं देखील आपल्या नावाची छाप सोडली गेली. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना या वेळेस मात्र पुन्हा एकदा सलगचा हा तिसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी. हा कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम स्लॉगरचं षटक, आणि स्लॉगरच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची हाणामारी करू दिली जात नाही. आणि उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर किशोरला मात्र स्वतःला जर का सिद्ध करायचं असेल तर एखादा बिग हिट त्याला देखील लगावणं फार गरजेचं राहील. या वेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल. चेंडू मात्र बॉडीवरती ब्रश झाला आणि तोपर्यंत पंच आम्हाला सांगतील की बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मात्र यावेळेस कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सायन्स संघ पुढे वाटचाल करेल तब्बल 36 अंकावरती. आणि समीकरण आपण पाहिलं गेला उर्वरित अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि सामना करेल मनोज, ज्यानं 2 षटकार ठोकलेत. आणि या चेंडूवरती मात्र शेवट गोड करेल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. अंतिम चेंडू फटका सुंदर आहे, मात्र त्या ठिकाणी अनंतला आपण पाहतोय जवळपास आजच्या दिवसात आक्रमण करणं फार सोपं जाईल, कारण त्यांना माहिती आहे सुनीलचा वेग, सुनीलची गोलंदाजी इथून मात्र कशा रीतीने रणनीती आखली जाईल. ऑनर स्ट्राईक वरती यावेळेस मात्र रामदासला आपण पाहतोय. रामदासला आपण पाहतोय गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवरती खऱ्या अर्थाने ऑनर स्ट्राईक वरती ऍज ओपनर म्हणून पहिल्या चेंडू सामना करेल. मात्र गोलंदाज आपण पाहिलं गेला सुनील शिद, वेगाचा बेतात बादशाह, आणि इथून मात्र वेगाला बीट करत आपण पाहिलं गेलं विकेट किपरनं चकवा दिला होता. मात्र बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत मात्र हा डॉट चेंडू, जेवढे डॉट चेंडू देईल तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण सुनीलला देखील माहिती आहे संघाचा प्रमुख अस्त्र आहे. जर का पहिल्या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर येणाऱ्या 3 गोलंदाजावरती थोडासा मात्र आत्मविश्वास वाढून जाईल. कारण सुरुवात जर का चांगली केली तर शेवट मात्र गोड होईल यात मात्र शंका नाही. मात्र समोर रामदास डावकरी त्याचा फलंदाज आपण पाहिलं बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. चेंडू आणि आपण पाहिला बॅटचा संपर्क जुळला नाही आणि तोपर्यंत एक बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव खेळपट्टीच्या आतमध्ये आपण पाहिले गेले कंप्लीट केले गेल्या. अनंतला देखील माहिती आहे स्वतः पुढे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं हा त्याचा मनसुबा मैदानाच्या आतमध्ये. विकेट लगवण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज, मात्र सुनील देखील तेवढाच एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण जर का सुनीलने अनंताची विकेट प्राप्त केल्या तर विजयाच्या समवेत वाटचाल करेल चापेवाडी संघ. जर का सुनीलच्या अगेन्स्ट विकेट लगावल्या तर विजयाच्या समवेत जाईल चिंचवली संघ. मात्र पाहावं लागेल कॅचची संधी. क्या बात आहे, नशिबाची साथ. कॅच सोडली की मॅच येणारा वेळ सांगून जाईल चापेवाडी टीमला. आम्हाला देखील असं वाटलं की कॅच टिपली जाईल, मात्र तसं घडलं नाही. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. कॅच सोडली की मॅच येणारा वेळ सांगून जाईल चापेवाडी टीमला, कारण कॅच सोडल्यानंतर गावंडाच्या. कारण जर का कॅच टिपली असती तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय. हा डॉट चेंडू, पुढचा चेंडू यावेळेस रिलीज केला जाईल. गतीमध्ये परिवर्तन, प्रचंड वेगवान चेंडू. पंचावाला दर्शवतात की लाईन खराब आहे, इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे वाटचाल करेल. यावेळेस आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय अवघ्या 3 अंकावरती. खऱ्या अर्थानं सुनीलचं कौतुक करेन. संधी निर्माण केली होती, साधा सोपा जेल होता, मात्र जेल मात्र भूमीला दान झाला आणि तिथून कुठे का होईना गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास मात्र कमी झाला असेल. कारण अनंत गावंडा ज्या वेळी जेल सोडले जातात त्या वेळी त्याची खेळी देखील आम्ही फार मैदानावरती चांगली पाहिली. मात्र इथून पाहावं लागेल, अपील जरूर पाहायला मिळाल्या. मात्र पंच आम्हाला सांगत असताना थोडस मात्र लाईन खराब आहे आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी. अनंत सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सुनील शीतच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये आपण पाहिलं गेल्या
2 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जातील, कारण एक बाईकच्या स्वरूपात धावा आपण पाहिले आणि टोटल 3 धावा धावपट्टीवरती लागलेलं समीकरण थोडस आपण बादल चापेवाडी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या षटकातील हा अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूकडे अनंत गावंड एक सिंगल घेऊन स्वतः पुढे स्ट्राईक ठेवेल का, बिग हिट लगावत पुन्हा एकदा मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवेल. गतीमध्ये परिवर्तन इथून पाहावं लागेल. नशिबाची साथ यावेळेस लागली जाते आणि पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिले देखील संपले जात आहे आणि इथून मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 अंकावरती. सो मच. गोलंदाजी ट्रॅक वरती बाळाला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजसाठी एक मेजवानी असेल दिलीपजी शेद या साहेबांच्या माध्यमातून. जर का कोणत्याही गोलंदाजाने अनंत गावंडाची विकेट जर का मैदानाच्या आतमध्ये काढली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिले जाईल. म्हणजे अनंताची विकेट किती महत्वाची आहे हे सांगून जातं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती बाळाला आपण पाहतोय, ज्या बाळानं पहिल्या सामन्यामध्ये निराशा केली होती, मात्र इथून पाहावं लागेल झालं गेलं विसरून इथून मात्र वर्तमान मॅच मध्ये आपल्याला चांगला खेळ करणं फार महत्त्वाचं राहील. समोर फलंदाज रामदास ऑन स्ट्राईक वरती डावकरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडू यावेळेस पंचाने मात्र इशारा केला ईडीचा नो चेंडू आणि नशिबाची साथ जर का बॅट वरती चेंडू आला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता, मात्र तसं घडलं नाही. पुढचा चेंडू फ्री हिट, म्हणजे या चेंडूवरती नामी संधी असेल. जर का जेल कॅरी केलं तरी देखील विकेट प्राप्त होणार नाही, फक्त रनआउटची विकेट ग्राह्य धरली जाईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का. समोर फलंदाज रामदास यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. सामना मात्र रफ अँड टफ स्थितीमध्ये. समीकरण आपण जर का पाहिले गेले 37 धावा बनवायच्या आहेत, 4 तर बनल्यात, म्हणजे अजूनही 33 धावसंख्येची गरज असेल. आव्हान थोडंसं कठीण आहे. विजयाची स्वप्न सुनील शिंदे दाखवलेत आपल्या टीमला, मात्र ती विजयाची स्वप्न येणारे 3 गोलंदाज आपल्या टीमला पूर्ण करून देतील का त्या स्वप्नांवरती पाणी फेरेत अनंत गावंडाचा खेळ इथं भरसला जाईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. दुसऱ्या षटकातील मात्र हा फ्रीडचा नामी चेंडू समोर रामदास साठी अतिशय ब्लॉकॉलचा चेंडू होता, मात्र तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. शतरक्षण देखील तेवढाच सुंदर, फेकी देखील लाजबाब, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. एक एक चुकी आपल्याला मॅच मध्ये मात्र कुठे का होईना बॅकफुटला घेऊन जाईल. एक एक चुकी आपल्याला या मॅच मधून घरचा रस्ता पकडण्यास भाग पडेल, कारण एक एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यास भाग पडेल. कारण सौरभ 11 धारोळ संघ देखील मैदानाच्या बाहेरून मॅचचा आनंद घेतोय. त्यांना देखील माहिती आहे यामधून कोणताच संघ त्यांच्या अगेन्स्ट क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल आजच्या दिवसातील. याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा आणि त्या नजरेसाठी उत्तर मात्र येण्यासाठी अद्यापही आपल्याला 3 षटके मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावे लागतील. त्यानंतर मात्र उत्तर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू मात्र इथून पाहावं लागेल. अपील मात्र उचलली जात नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू अनंत समोर डॉट चेंडू फेकले जातात, म्हणजे गोलंदाजी फार चांगली आहे. जर का सुनीलच्या षटकामध्ये तो झेल टिपला असता तर समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र जीवदान मिळालंय अनंत गावंडाला, ते जीवदानाचं सोनं करेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. बाळावरती पूर्णपणे चापेवाडी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा. इथून मात्र क्लीन ब्लोड, क्या बात आहे. इथून मात्र फलंदाज बाद होईल आणि धक्का क्रमांक पहिला लागेल. यावेळेस बीसीसी चिंचवली टीमला अवघ्या 5 अंकावरती आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज बाळाला आपण पाहतोय, कारण ज्या विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं आणि तो विकेट मात्र डगआउट मध्ये. अनंत गावंड स्वतःवरती नाराज असेल, कारण समोर त्यांच्याच विभागातील संघ त्यांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. आपण पाहिल्या गेल्या कमजोरी माहिती आहेत आणि त्या कारणास्तव अनंत गावंडाची मात्र बॅट बोलू शकली नाही या मॅच मध्ये. आणि इथून मात्र बाळानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पहिला चेंडू जरूर न फेकलं, त्यानंतर केलेलं कमबॅक लाजबाब आपण पाहिले आहे. मात्र समोर आपण पाहतोय राम
खंडवीला आपण पाहतोय गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवरती ऑनर ट्रॅकवरती सज्ज होईल. संघाचा संघनायक आहे. आज संघनायकाची भूमिका त्याला बजवावी लागेल. संघाचा प्रमुख तारणहार खेळाडू म्हणून त्याला चांगला खेळ करायला लागेल, कारण 37 धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये. बेतून मात्र जेल्सची संधी आहे. हा कठीण जेल आहे, मात्र सोपा केला जाईल का? क्या बात आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित केल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती डगआउट मध्ये संपूर्ण आपण पाहिलं गेला चिंतेचा विषय बनलाय, कारण राम खंडवीची विकेट 0 धावसंख्येवरती आहे. महत्वपूर्ण होता, कठीण झेल होता, मात्र कॅरी केला, कारण त्यांना माहिती आहे इथून एफर्ट लावले तर चिंचवली संघाला देखील परास्त केले जाईल. नवीन फलंदाज जयराम ऑनर स्ट्राईक वरती एक विस्फोटक फलंदाज अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र फर्स्ट स्लिप मध्ये देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल बाईटच्या स्वरूपात या बेस मात्र कंप्लीट होईल आणि 6 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी त्यापर्यंत एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सुनील शिदनं स्वप्न दाखवले विजयाची चापीवर टीमला. ती विजयाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र बाळाने देखील लाजबाब एफर्ट लावलेत. अद्यापर्यंत 2 धाबा दे 2 सफलता, अनंत गाभंडाची महत्वपूर्ण विकेट आणि तिथून मात्र सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं जात आहे. 37 धाबा बनवण्यासाठी एका धावेसाठी संघर्ष चिंचवली टीम करते मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर, मात्र पंच आम्हाला सांगतील ओव्हर स्टेपिंग. इट इज अ नॉट चेंडू, नशिबाची साथ. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू असेल. समोर फलंदाज रामदास 5 चेंडू आणि अवघ्या 1 धावेचं योगदान दिलंय, कारण रामदासची खेळी अशा रीतीने आम्हाला पाहायला मिळत नाही, कारण त्याचं कारण आपण पाहिलं चापीवाडी टीमनं केलेली कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी सामन्यामध्ये अद्यापर्यंत वर्चस्व आपण पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू 7 धाबा पडल्यावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम गोलंदाजी इथून पाहावं लागेल, मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल, मात्र इथून तसा फटका येईल का? मात्र तसं घडत नाही आणि पंच आम्हाला सांगतात इट इज अ डॉट चेंडू आणि इथून षटक क्रमांक 2 संपलाय. अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस सेकंड हाफ मध्ये धाबा बनल्या गेल्यात फक्त आणि फक्त 7 धाबा आणि आता समीकरण राहिलं येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज. थँक्यू सो मच. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं गेलं भरपूर मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेतात, मात्र चिंचवलीच्या पाठीराख यांच्या चेहऱ्यावरती थोडासा चिंतेचा विषय. 12 चेंडू आणि बनवायच्या 30 धाबा, 12 मध्ये 7 बनल्यात. इथून पाहावं लागेल 30 बनल्या जातील का? आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज देवीदासला आपण पाहतोय. सुनील शिदनं केलेली कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धाबा दिल्या. त्यानंतर मात्र बाळानं केलेली अप्रतिम कमबॅकिंग आणि विकेट टेकिंग गोलंदाजी ज्यामध्ये महत्वपूर्ण आनंद गाभंडाची विकेट आणि अवघ्या 4 धाबा आणि तिथून मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यास भाग पाडलाय. मात्र इथून जयरामला देखील सिद्ध करावं लागेल, कारण इथून संघाचे प्रमुख फलंदाज बाद झालेत आणि आज खरी वेळ असेल स्वतःला सिद्ध करण्याची, कारण संघ अडचणीत सापडला आपण पाहतोय. 11 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावेची गरज. शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक फटका सुंदर गॅप शॉट सिलेक्शन चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. जर का असं समीकरण पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये चाललं असता, डबल सिंगल वरती जर का प्राधान्य दिलं असता तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली असती, मात्र तसं घडलं नाही. 9 धावा पडल्यावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय देवीदास. 10 चेंडू आणि 28 समीकरण. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयरामला मात्र इथून हवाई सफर करणं फार गरजेचं राहील. इथून पाहावं लागेल बॅटची टॉप एज. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि स्वतःच्या पॉलिथ्री मध्ये जेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद होईल. जयराम बॅक टू द पॅव्हिलियन.
28 धावसंख्येची गरज धाव पडल्याचा आपण विचार केला गेला 4 गडी बाद असताना अवघ्या 9 धावा धावपल करती लागल्या गेल्यात पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या चिंचवली संघ मात्र इथून पाहावं लागेल या बेस फटका सुंदर या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे पडला जबाब शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला गेलाय मात्र प्रेक्षक आम्हाला सांगतात की चेंडू चाललाय सीमा पार 4 धावांसाठी म्हणजे सामना अजूनही संपला नाही हे सांगत असताना फलंदाज आपण पाहतोय तब्बल 6व्या क्रमांकावरती आलेल्या अनंतानं हा ठोकलाय शानदार आणि संघर्षाचा चौकार आणि सामन्यामध्ये अद्यापही जिवंत ठेवलं जातंय 7 चेंडू आणि अजूनही 24 धावसंख्येची गरज या चेंडूवरती एखादा प्रहार सामन्यामध्ये मात्र रंगतदार स्थिती पाहायला मिळेल अन्यथा अंतिम षटकामध्ये भरपूर मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून मात्र आपण पाहतो पंचांचा फिंगर अप लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होईल आणि आता आव्हान असेल येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 24 धावसंख्येची गरज गीत आपण पाहतोय नांद केला पण वाया नाही गेला कारण समोर देखील आपण पाहिलं चिंचवली संघाच्या अगेन्स्ट अशा रीतीने समीकरण होईल असं कुणी विचार केला नसेल कारण अद्यापर्यंत 13 धावा 3 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद असताना आणि आता समीकरण 6 चेंडू आणि तब्बल 24 धावसंख्येची गरज असेल सोनू आगिवला सर आपण जर का मॅचचा विचार केला गेला कुणीही विचार केला नसेल की अशा रीतीने सामना घडेल मात्र घरच्या स्पर्धेमध्ये अशा रीतीने खेळ लाजबाब आपण पाहतोय 6 मध्ये 24 ची गरज आणि पहिला चेंडू आलाय डॉट म्हणजे कुठे का होईना ज्या रीतीने एफर्ट लावले सुनीलनं पहिलं षटक फेकलं 3 धावेचं दुसरं षटक फेकलं बाळाने अवघ्या 4 धावा दिल्या त्यामध्ये अनंत गावंडाची विकेट आणि तिसरं षटक देविदासनं 6 धावा देत 3 विकेट म्हणजे फार चांगली गोलंदाजी अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कारण 37 धावा एवढं मोठं आव्हान नव्हतं मात्र केलेली कमालीची गोलंदाजी आणि त्याच्या जोरावरती सामना मात्र विजयाच्या श्रमेत जात असताना आता 4 चेंडू आणि कंपल्सरी 23 धावा म्हणजे 4ही षटकार लगावे लागतील तरच सामना जिंकेल मात्र इथून दारोल संघ देखील वाट पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट चापेवाडी की चिंचवल्या मात्र प्रेक्षक वर्गांना कळून चुकलं असेल की चापेवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल मात्र इथून पाहावं लागेल क्रिकेट काही घडू शकेल इथून पाहिला गेला अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि आता सामना एकतर्फी असं म्हटलं तरी हरकत नाही 3 चेंडू आणि कंपल्सरी 23 धावा अवघ्या 37 धावा बनवायच्या होत्या डगारूमध्ये चिंतेचा विषय आपण पाहतोय अनंत गावंडा विचार करत असेल जर का 2 षटकामध्ये डबल सिंगलला प्राधान्य देत 12 ते 13 धावा जरी बनवल्या असत्या अंतिम षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये जर का थांबला असता तर या धावा सहजरीतीने बनल्या असत्या मात्र तसं घडलं नाही निराशाजनक बॅटिंग आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र पाहावं लागेल विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते मिळेल एक सिंगल धाव फक्त धावांचा अंतर कमी होईल आणि इथून पाहिलं गेला संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 15 अंकावरती 5 गडी बाद असताना बीसीजी चिंचवली आता समीकरण 2 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावा सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी लाजबाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं आयोजकांच्या खेम्यामध्ये आपण पाहिलं गेला आनंदाचा यावेळेस मात्र माहोल पाहायला मिळतोय ज्या रीतीनं खेळ दाखवला आपण पाहतोय घरच्या स्पर्धेमध्ये ए लॉर्ड्स मध्ये खेळण्यासाठी अनेक संघाने नकार दिला आपण पाहतोय आणि तिथून मात्र खेळ देखील चांगला राहिला गेला आपण पाहतोय आणि सामना या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या दिशेनं आणि विजय खेचून आणलाय गुरु 11 चापेवाडी संघ अभिनंदन हार्ड लक बीसीजी चिंचवली संघ